महाराष्ट्रातली सर्वात लोकप्रिय योजना अर्थातच लाडकी बहीण योजना। या योजनेचे लाभार्थी राज्याच्या घराघरात आहेत। तसंच योजनेचे श्रेय घेणारेही पक्षापक्षात आहेत असं म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजना आपणच अंमलात आणली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठासून सांगितलंय। त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या नव्या दावाने खळबळ उडाली। मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेनंतर राज्यातही लाडकी बहीण योजनेची संकल्पना आपण मांडली असं वक्तव्य करत पंकजा यांनी या वादात उडी घेतली आहे। बीडमधल्या पालवणमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। दरम्यान नुकत्याच पालघरच्या प्रचार सभेतही फडणवीस आणि शिंदेंमध्ये लाडकीच्या श्रेयवादावरनं कलगीतुरा पाहायला मिळाला। विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला मोठा हात दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्येही लाडकीचे श्रेय आणि फायदा पदरात पाडून घेण्यासाठी मोठी चढाओढ या पक्षातल्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते। तर पंकजा मुंडेंनी नेमका काय दावा केला आणि पंकजा यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची इच्छा कशी बोलून दाखवली आहे तेही बघूया। सरकारने केलेला आहे, ही माझी कल्पना आहे, शंकर देशमुख म्हणाले असं माझं म्हणणं नाही। मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली। शिवराजजी चव्हाणांनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालं का? सरकार आमचंच आहे ना, देशात आहे, राज्यात आहे। आता तुम्ही म्हणता सरकार तुमचंच आहे, पण मग मी म्हणलं ना, स्त्री पाहिजे ना। आता या सगळ्या टीमच्या मागे मी आहे आणि मी पालक आहे तुमची, मी संपर्क मंत्री आहे। मी वचन दिलंय की नगर अध्यक्ष निवडून द्या, नगरपालिका ताब्यात द्या। दर 3 महिन्याला मी नगरपालिकेची स्वतः बैठक घेईन। तर या योजनेसंदर्भात फडणवीस, शिंदे आणि अजित पवार काय म्हणतात तेही बघूया। तर या सगळ्या संदर्भात आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली ती म्हणजे लाडकी बहीण योजना, ज्याचं श्रेय घेण्याच्या दृष्टीने विविध मतमतांतर पाहायला मिळतात। विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं, अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या, आता हे काय करणार? तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार। 1 वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती कोणी बंद करू शकत नाही। सर्व सभांमध्ये लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय दिसली, मला खूप जास्त दिसली। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जशी संख्या दिसली तशीच संख्या आता दिसते। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलेलं आहे, यावेळेस काहीच नाही, फक्त धनुष्यबाण आणि एकनाथ शिंदे यालाच मतदान करायचं, अशा प्रकारचा संकल्प सगळ्यांनी केला आहे। आमच्या महिला थोड्या का होईना एक स्वयंपूर्ण होऊ पाहतायत, एक चांगल्या पद्धतीने पुढे येऊ पाहतायत। हे काम आम्ही लोकांनी केलं। तुम्हाला माहिती आहे 25,000 कोटी रुपये दरवर्षी मला राज्य सरकारला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात। माझ्या लाडक्या बहिणींच्या करता 45,000 कोटी रुपये आम्ही त्या चांद्यापासून बांध्यापर्यंत लाडक्या बहिणींचा लाभार्थींना द्यायचं काम करत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।